इन्फॉर्मेशन नाही मिळते आजची पार्टी साधं सरळ एकदम रजिस्टर केलं। आज 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत यांची पार्टी होती। सीसीटीव्ही सिद्ध होईल केली संपला विषय। त्याचं रजिस्ट्रेशन नाही याच्याकडे, त्याचे आयडी नाही आहे, त्याचे डिटेल्स नाही आहेत, जेणेकरून आमचा आरोप आहे की लहान मुलं होती, लहान मुलांना ड्रिंक केली गेली ती उचित चालवलेली आहे। कठोरातली कठोर बाकी काय नाही। पण आता रजिस्टर त्यांचं नाही आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करा तुमच्या समोर बोललेलं आहे आणि तू खरं बोल, जे काय केले ते ऍक्सेप्ट करा। म्हणजे वाद व्हायचा खोटं बोलायचं आम्हाला कोणी करायला समोर आहे बघा। आजचं रजिस्ट्रेशन 4 ते 8 आहे। मला काय आपण रजिस्टर मेंटेन करतो ना, क्लोजिंगला काय करतो आपण एंट्री घेतो आपण टाकतो त्याच्यामध्ये आणि विदाउट आयडी आता सत्यात नाही आता आयसाठी सगळ्या गोष्टी येतात मॅडम मी तेच म्हणतोय माझं मला ते सांगतो एक रेकॉर्डिंग बघताना तुम्ही याच्यासमोर सांगता काय विषय। आमचं इथे मत होतं आम्हाला फ्रेशर्स पार्टी या ज्या अल्पवयीन मुलांना दारू देतात त्यांना आमचा मनसेचा विरोध आणि ही अशी संस्कृती आम्हाला वाढवायची होती। म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला या ठिकाणी, आम्ही कायद्याच्या बाजूने गेलो, तुम्हाला फोन करून इथे बोलवलं। यांनी त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी तुमच्या पाळलेल्या नाही आहेत, या कायद्याच्या तरतुदींनी यांनी पाळल्या पाहिजे। पार्टी घेताना 4 ते 8 इथे पार्टी होती, 4 ते 8 इथे पार्टी होती, पार्टीचं रजिस्ट्रेशन नाही केलं काही नाही। तुम्ही सीसीटीव्ही चेक करा, बाकी सगळ्या गोष्टी चेक करा, जे त्याच्यात दोषी आढळणार आहेतच त्यांच्यावर कठोर कारवाई करा। वेळेप्रसंगी हा पब बंद करू, परंतु आमची यांच्या रेग्युलर बिझनेसला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे। यांनी कायद्याच्या चौकटीत जाऊन सीपी साहेबांच्या एसओपीनुसार आपल्या एसओपीनुसार तुम्ही काम करावं, आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये। यांनी लहान मुलांना दारू पाजली, यांनी हे चुकीचं केलेलं आहे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शपथ सांगतो। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातर्फे आज राजा बहादूर मिल्स येथील किकी नावाच्या एका पब बारमध्ये आज मनसेने धाड टाकली आहे। या ठिकाणी MIT कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज आणि BIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती। त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे। आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी आहेत, बाग मॅडम, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले। त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही, तिथे कुठल्याही लोकांच्या आयडी न बघता, विद्यार्थ्यांच्या आयडी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते। अल्पवयीन मुलांना तिथे सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत। आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते। आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर, पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडवू नका। या ठिकाणी फ्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका, अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका। जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन देणार नाही आणि जर कुठल्या क्लबनी आणि पबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही काळ शिल्लक राहणार याची काळजी नक्की मनसे घेईल। हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो। किकी नावाच्या क्लबवरती या संबंधित अधिकाऱ्यांनी, एक्साईजच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे, ही आज आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आणि इथून पुढे कुठल्याही बारमध्ये, कुठल्याही क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची फ्रेशर्स कॉलेजची पार्टी झाली नाही पाहिजे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।